हॅलो फ्रेंड, विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आणि आता आम्ही आलेलो आहोत जत्रेमध्ये, आनंद नगरीमध्ये। येरमळ्याहून आलोत, चेंज वगैरे केलं जरा आणि लगेचच आलोत आम्ही इकडे आनंद नगरीमध्ये, कळंबमध्ये आनंद नगरी आली आहे। तर म्हटलं की आज नुसतं बघायला आलतो आम्ही, मी आहे दुर्वा आणि पोरं। तर आता आलोत आणि बघूया आता इकडे मुलांना बसवते अगोदर आणि उद्या येऊन परत मग आम्ही बसू मोठ्या पाळण्यात वगैरे। आज मुलांना बसवते कारण उद्या मुलं चिकचिक करणार नाहीत त्याच्यामुळे। तर हे बघा ही दुर्वा। तर आम्ही येरमाळ्याला गेलो होतो दुपारी, येरमाळ्याहून आलोत आणि येरमाळ्याहून आल्याच्या नंतर मग फ्रेश वगैरे झालोत आणि म्हटलं की चला मुलांना थोडंसं फिरवून वगैरे आलो। म्हणजे गार्डनमध्ये जाण्याचा प्लॅन होता, इकडे येण्याचा प्लॅन नव्हता, गार्डनमध्ये जायचं होतं। तर असंच चलत चलत मला गार्डनमध्ये जाऊया, दुर्वा होते, मी होते, तनिष्का होते आणि पोरं होते। तर मग गार्डनमध्ये जाता जाता इकडे आनंद नगरी चालू झालेले दिसले, मग त्याच्यामुळे आम्ही इकडे वळालोत, गार्डनमध्ये गेलोच नाहीत। तर आता इकडे थांबलोत खरं, पण बघूया कशात बसायचं की नाही ते, कारण आज प्लॅन नव्हता कसलाच की बसायचं वगैरे म्हणून। तर जमलं तर बघू, मुलं आलेत सोबत, मुलांना सगळ्या ह्याच्यात बसवते आणि उद्या मग आम्ही येऊ, पिंकी, मी, बहिणी वगैरे। कारण उद्या मुलं नाही आणणार, कारण कसं होतं माहिती, जास्त गर्दी वगैरे असल्याच्यानंतर मग मुलांना बघायचं की आपण बघायचं, त्याच्यामुळे उद्या काही मुलांना घेऊन येणार नाही, आज सगळ्या ह्याच्यात बसवते मुलांना। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि आनंद नगरी म्हणजे मला तर वाटतं की मी खूप वर्षानंतर मी आनंद नगरी इथे आल्यावर इथे आहे कळंबमध्ये आणि मी बसणार आहे असं मला वाटतं, कारण खूप वर्ष झाले की मी कळंबमध्ये इथे रातपाळण्यात वगैरे बसलेलीच नाही। लग्नाच्या अगोदर वगैरे असतात ना ते गणपतीमध्ये येतात वगैरे तेव्हा बसलेले। तर ह्याच्यामध्ये एरोप्लेन जे आहे ना हे, तर ह्याच्यामध्ये मुलांना बसवायचं म्हणून इथे थांबलोत आम्ही, कारण मुलांना ह्याच्यामध्ये बसवते म्हटलं। आणि तन्मय, आरोही, तनिष्का तर काय बसणार नाही, देवांश, तन्मय, आरोही आणि तन्मय, दिव्या एक होती, सॉरी मी डबल तेच नावं घेते। तर आता इथे दिव्या बसते, तर दिव्याला बसायला येत नाही पण ते बसवतात ते भैया वर चढून। तर दिव्या घाबरेल की नाही मला माहीत नाही, कारण तिला बसवते तर खरं, हे छोटं होतं त्याच्यामुळे मला नाही वाटत ह्याच्यामध्ये कोण घाबरेल म्हणून। कारण आता हे बघा दिव्या बसवली, त्याच्यानंतर आरोहीला पण बसवते आणि आरोहीला बसवल्याच्या नंतर बघूया आरोही घाबरते का नाही, कारण आरोही असल्या ह्याच्यात कधी बसली नाही। ती आधीच खाली म्हणत होती की मला नाही बसायचं म्हणून। आणि वरती बसल्याच्या नंतर जे झालं तेच म्हणजे जे व्हायचं होतं तेच झालं। ती म्हणत होती की नको नको, घाबरत होती। नंतर मग थांबवायला सांगायचंच होतं, कारण लय घाबरवत होती ती, थांबव म्हणत होती। तर चला ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा। ओके।
तर चला हा व्लॉग आता इथेच थांबवते आणि आम्ही घरी जातो, कारण खूप उशीर झालेला आहे आणि घरातून आम्ही न सांगता चालत की आम्ही आनंदनगरीमध्ये चालत म्हणून. तर चला व्लॉग इथेच थांबवते, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.